नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत पगारे। आज आपण सोमनाथ भाऊ शिंदे राहणार गाजरवाडी तालुका निफाड यांच्या कांदे पिकाच्या प्लॉट मध्ये आलो होतो। तर त्यांनी या कांदे पिकाचं कशा प्रकारे नियोजन केलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार सर, माझं नाव सोमनाथ मोतीराम शिंदे, राहणार गाजरवाडी। आम्ही गेल्या 4 वर्षापासून कांदा पिकासाठी आम्ही जे उत्कृष्ट ठरते असं हे ब्रँड आणि शेतान आणि साईज होण्यासाठी जर आवडतं जर काही असेल तर ब्रँड सोडून मला नाही वाटत काही असेल। आणि आमचे साहेब सूर्यकांत पगारे यांनी आम्हाला वेळोवेळी ब्रँड विषयी माहिती दिली। द्राक्ष असेल द्राक्षाविषयी सुद्धा आम्ही ब्रँड वापरलेलं आहे आणि या कांद्यासाठी आता आम्ही 70 दिवसांनी आम्ही याला ब्रँड वापरलेलं आहे। 200-250 ml घेतलेलं होतं, पण आज आम्हाला आता 10 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला रिपोर्ट दाखवतो। आता मी तुम्हाला एक कांदा उपटून दाखवतो कुठेतरी। आता हे बघा, हा कांदा आज 80 दिवसात झाला। 10 दिवसामध्ये याची मान अशा प्रकारे झालेली। आज या पाथीला कुठल्याही प्रकारचा असं कुठलाही काही रोग वगैरे काही दिसत नाही। म्हणजे या पातीतलं रसायन आज उतरणार म्हणजे या कांद्याची साईज अति होणार आहे। म्हणजे ही मान करण्यासाठी ब्रँड जे उपयुक्त ठरतं ना, मला नाही वाटत का भविष्यात काही दुसरं औषध असेल असं मला वाटतं। किती वर्षापासून तुम्ही ब्रँड? 4 वर्षापासून वापरतो। बागेला पण वापरलं, तुम्हाला बागेला पण मी दाखवतो ब्रँडचे रिपोर्ट काय असतात। खूप आम्हाला असे विलवूड कंपनीचे उन्हाळा कांदा तुमचा? उन्हाळा मांडीसाठी तुम्हाला एकदम छान रिझल्ट आले, अति रिझल्ट आलेले मानण्यासाठी। आता या उलटा आम्हाला रसायन उतरण्यासाठी आता 0050 वगैरे आता तुम्ही परत वाटलं तर आम्ही एखाद्या अप्लिकेशन परत घेऊ, बरोबर। पण छान रिपोर्ट आलेली अशी साईज आम्हाला कधी मिळाली नाही। 70 दिवसात असा कांदा आम्हाला मिळालेला नाही आजपर्यंत। बरोबर। बघा शेतकरी, हा 80 दिवसाचा कांदा झालेला आहे। रिझल्ट बघा, पातीची हाईट वगैरे सगळं बघा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर। ब्रँड वापरल्यानंतर त्याचा वेगळंच होतं कांद्यामध्ये, बरोबर। 70 ते 80 दिवसाचा कांदा आहे आणि एक्सलंट रिझल्ट आलेले ब्रँड आहे औषधाचे। कुठलाही पण कांदा उपटा कुठेही बघा तुम्ही कांद्यामध्ये बघू शकता, आजूबाजूला पण एकदम छान कांदा आहे त्यांचा वाला। बघा शेतकरी मित्रांनो, हा उन्हाळा कांदा जो असतो आपला हा स्टोरेजचा कांदा असतो आणि बहुतांशी शेतकऱ्यांची समस्या असते का कांदा साठवणूक केल्यावर ती साठवणुकीमध्ये चाळीमध्ये काजळी वगैरे लागणे। तर काजळी का लागते? बरेच शेतकरी शेवटच्या एक फवारणी देत असतात वेगवेगळ्या औषधाच्या, का त्या अवस्थेत जर स्प्रे जर घेतला तर काजळी लागत नाही। पण त्याचं मुख्य कारण असं आहे का सुरुवातीपासून हे तुम्हाला कांद्या पिकाविषयी एक माहिती सांगतो मी। हे कांद्याच्या जेवढ्या पाती असतात, आता तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या 10 ते 12 या पाती ज्या असतात, एक पात मध्ये तुमचा कांद्याचा लेअर असतो। जेवढ्या कांद्याला लेअर जास्त तेवढे कांद्याची तुमची साईज बनते, वजन भेटतं, बरोबर। आता ही साईज जी असते, आता हे बघा सुरुवातीची जी पात बघतो आपण, बरोबर, ही पात जर व्यवस्थित जर राहिली, ही पात म्हणजे काय, सुरुवातीचं तुमचं एक टर्ल असतं, कांद्याचं आवरण असतं आपलं। काजळी कुठं लागते? सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे टर्ल असतं त्याच्यावर लागते। या पातीवर जर तुम्ही करपा येऊ जर दिला नाही, हा करपा जर येऊ दिला नाही किंवा करपा जर आला तर तो जागेत जर कंट्रोल जर केला तर तो जो बुरशीजन्य रोग असतो तो कांद्यामध्ये तुमचा येणार नाही। जो रोग आल्यामुळे तुमचा कांदा स्टोरेज होणार आहे, तर तिथं तुम्हाला काजळी वगैरे जे लागणी असते तर ती लागणार नाही, तुमचा कांदा अधिक दिवस टिकेल। बघा शेतकरी मित्रांनो, हे कांद्याला जेवढे लेअर असतात, एक लेअर म्हणजे तुमचे कांद्याचं एक टर्ल असतं। या सुरुवातीच्या अवस्थेमधल्या ज्या पाती ज्या असतात, या पातीवर मेन म्हणजे तुम्हाला बुरशीजन्य रोग येऊ दिलं नाही पाहिजे। आणि जरी रोग आला तर त्याला चांगल्या प्रकारचं बुरशीनाशकाची फवारणी केल्यामुळे तो रोग जर आटोक्यात जर ठेवला तर तो कांद्यामध्ये येणार नाही आणि रोग न आल्यामुळे तुमचा कांदा साठवणुकीमध्ये जास्त दिवस टिकेल। म्हणून शेतकरी बांधवांना मी काळजी घेणं सांगतो का या पाती या व्यवस्थित जपल्या पाहिजे, चांगल्या बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे। तर याच्यासाठी तुम्हाला विलवूड कंपनीचं डायमॉक्झा म्हणून बुरशीनाशक आहे, ते पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल। चालेल, धन्यवाद।